एसटीच्या प्रवाशांसाठी चांगल्या सोयी सुविधा मिळावे यासाठी एसटी महामंडळ प्रयत्नशील असते। पण गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरातील रंगभवन चौकात एसटीला थांबा आहे। येथून दररोज हजारोंचे उत्पन्न एसटीला होते, तरीही प्रवाशांसाठी तेथे बसण्याची ही सोय नाहीच, शिवाय डोक्यावर साधेच ही नाही। तरीही अनेक प्रवासी अशा घटना सहन करीत प्रवास करीत आहेत। अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात। यातील बहुतांश भक्तगण सोलापूर मार्गे जात असतात। या प्रवाशांना अक्कलकोटला जाण्यासाठी रंगभवन मार्ग सोपे पडते, यासाठी हजारो अनेक प्रवासी तेथून अक्कलकोटची गाडी पकडतात। शिवाय त्या मार्गावरून कर्नाटक व अन्य मार्गावर जातात। यामुळे त्या मार्गावरील प्रवाशांना लवकर तिकीट मिळावे यासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात येते। त्या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी जागा नसते, यामुळे तेथे प्रवाशांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे। त्या ठिकाणी प्रवाशांच्या नैसर्गिक विधी करण्यासाठीही प्रवाशांची सोय नाही, यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते। यात महिला प्रवाशांची तर मोठी गैरसोय होते। दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी तेथे एसटीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येते, पण तेथे कर्मचाऱ्यांनाही नैसर्गिक विधीसाठी सोय नाही। काही दिवसांपर्यंत तेथील कर्मचारी हे जवळील असणाऱ्या शासकीय कार्यालयात जाऊन नैसर्गिक विधीसाठी जात होते, पण तेथेही त्यांची अडवणूक होत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।